कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। या कालिंदी मॅडम या। सांगा काय एवढा आभाळ कोसळून आलो होतो का? सारखं सारखं कारण शोधून तुम्ही भेटायला येताय मला? काय सांगू तुम्हाला, अहो त्या एजंटच्या 3 सुना, त्यांना संशय आला बहुतेक। तिथे जाईन तिथे माझा अपमान करतात। त्यांना ना आम्हाला इथून हाकलून द्यायचंय। अपमान करताय तुमचा? मग सहन करा तो। इथून निघायचा विचारही येऊ द्यायचा नाहीये डोक्यात तुमच्या। आणि जर थोडासा अपमान केलाच तर काय तुमच्या अंगाला भोकं पडतंय? या अपमानाच्या बदल्यात तुम्हाला जहागीरदारांसारखा जावई मिळणार आहे, हे लक्षात ठेवा जरा। ते आहे लक्षात। तुम्ही घाबरू नका हो, मी इथून कुठे जाणार नाही। त्यांनी अगदी हाताला धरून बाहेर काढलं ना तरी जाणार नाही। ते करत असलेला माझा अपमान कसा परतून लावायचा ना मला नीटच माहिती। अहो पण ते आमचे अहो या मुलींचे वडील, म्हणजे माझ्या नवऱ्याचा आणि माझ्या मुलींचा निर्णय बदलला ना तर कठीण होईल मला सगळं हे। ठीक आहे, मग आता एक काम करा, एजेंना आणि लीलाला इथे स्टोर रूम मध्ये घेऊन या, लगेच त्यांचं लग्न लावून देतो। माफ करा, म्हणजे एजंटना बोलवणं एवढं सोपं आहे का? आणि मी बोलावल्यावर ते कशाला येतील? बरं त्यातून गेला बाजार आलेच, लीलाशी लग्न का करतील? एवढं सोपं असतं तर हे लग्न मीच नसतं का लावून दिलं? कळतंय ना? मग गप्प बसा आता प्लीज आणि जा इथून, डोकं नका खाऊ माझं। एवढी चिडचिड करण्यापेक्षा तुमच्या डोक्यात काय आहे हे मला सांगून झालं असतं मला। तुम्ही पण ना तुमच्याच मुलीसारखं अति बोलता जरा। साहेब सांगा ना, देवा शपथ कोणाला सांगणार नाही। नाही खरंच सांगते मी, तुम्हाला पण त्रास देणार। सांगतो। हे बघा, जेव्हा तुमची मुलगी लीला लग्न मांडवात येईल मावशी इथे काय करते? मावशी आई, झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।